विट्यात पत्रकाराच्या डोक्यात घातला रॉड, गंभीर जखमी। जमिनीच्या वादातून घडला गंभीर प्रकार। विटा पोलिसांचा वचक संपलाय का? विटा शहर व तालुक्यातील यूट्यूब चॅनल जिओ मराठीचे संपादक यांच्यावर काल रात्री हल्ला झाला। त्यामध्ये त्यांच्या डोक्यात रॉडने वार करण्यात आला। यामध्ये प्रसाद पिसाळ हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर विटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की यूट्यूब चॅनलवर लावलेल्या बातमीचा व जागेच्या वादाचा राग मनात धरून प्रसाद पिसाळ यांच्यावर हा हल्ला करण्यात आला। पिसाळ हे त्यांचे जिओ न्यूज चॅनलच्या कार्यालयात असताना आरोपी राहुल जाधव व सुनील पवार यांनी सागर भानुदास चोते व विनोद सावंत यांच्या सांगण्यावरून कोयत्यासारख्या घातक हत्याराने व स्टीलच्या रॉडने प्रसाद पिसाळ यांच्यावर हातावर, डोक्यावर, पाठीवर, पायावर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार करून गंभीर जखमी केले। तसेच पिसाळ यांना सोडवण्यास गेलेल्या सहकर्मचारी सुषमा जोशी यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आले। सदर घटनेमुळे विटा व परिसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे।